मेडिसिन वॉर्डमध्ये केस घ्यायला गेलेलो तर त्यात खूप इंटरेस्टिंग केस बघायला भेटलेली AMLची. AML म्हणजे अकूट मायलॉइड ल्युकेमिया, जो की एक ब्लड कॅन्सर आहे. आणि ती केस होती AML विथ थ्रोम्बोसायटोपेनिया. तुम्हाला माहिती आहे ब्लड कॅन्सरमध्ये व्हाईट सेलचा जो ब्लड कॅन्सर असतो त्यात प्लॅटेलेट्सचं आणि RBCचं प्रोडक्शन आपोआप कमी होतं. ज्या WBC पण प्रोड्यूस व्हायला त्यात तेवढ्या काय इफेक्टिव्ह नसतात. त्यामुळे प्लॅटलेट कमी झाल्यामुळे सगळी ब्लिडिंग झालेली होती हातावर वगैरे, मोठमोठ्याला पॅचेस दिसू लागले ब्लिडिंगचे. आणि ह्याच्यातून शिकायसारखं काय होतं तर पेशंटचे मी जे मेडिसिन देऊ लागले त्यात हायड्रॉक्सियुरिया नावाची एक गोळी होती. त्या हायड्रॉक्सियुरिया शिकलेलं सेकंड इयरला. फक्त मला एवढं माहिती होतं की हायड्रॉक्सियुरिया आपण सिकल सेल डिसीजमध्ये यूज करू शकतो. सिकल सेल डिसीजमध्ये तेवढंच एक ड्रग यूज करत होतो आपण. ते वॉसो एक्लोजिव्ह क्रायसिस पण डिक्रीज करते आणि HbF म्हणजे फेटल हेमोग्लोबिनची व्हॅल्यू पण बॉडीमध्ये इन्क्रीज करते. तिथं गेल्यास काय आलं की हायड्रॉक्सियुरिया ॲक्च्युली अँटी कॅन्सर ड्रग आहे आणि आपण हे भरपूर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतो. त्यामुळे त्या AML पेशंटला पण आपण तो हायड्रॉक्सियुरिया देत होतो. माझ्या डोक्यात फक्त की आपण सिकल सेल डिसीजमध्ये यूज करत होतो, इथं काय करायला आहे हायड्रॉक्सियुरिया. तर हे हायड्रॉक्सियुरिया ते रायबोन्यूक्लियोटाइड रिडक्टेज इनहिबिटर आहे, जे की DNA सिंथेसिस म्हणजे इम्पॉर्टंट एन्झाईम आहे. त्यामुळे DNA सिंथेसिस अफेक्ट होती. अजून एक ड्रग होता पेशंट इटोपोसाइड नावाच्या ड्रगवर पण होता. ते इटोपोसाइड टोपो आयसोमरेज 2 इनहिबिटर आहे. ते पण DNA सिंथेसिस ब्लॉक करतं कॅन्सर सेलमध्ये. आणि आपण 6MP म्हणजे 6 मार्कॅप्टोप्युरिन पण त्या पेशंटमध्ये यूज करत होतो.